आता प्रत्येक आठवड्याला एक घोटाळा बाहेर काढणार। पुनर्वसन अजूनही बाकी असताना त्यांच्या कुटुंबियांच्या नावे पुनर्वसनाच्या जमिनी। आमदार बाबाजी काळे यांचा जाहीर कार्यक्रमात दावा। माजी आमदार दिलीप मोहिते यांचं नाव न घेता पत्रकार परिषदेतील आरोप आणि टीकेला दिले सडेतोड उत्तर। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आर्थिक अनियमिततेच्या मुद्द्याचं खंडन करीत विधानसभेची निवडणूक स्वप्नवत असल्याचं केलं विधान। MIDCतले सरकारी हप्ते बंद व्हायला लागले, लोकांची वर्दळही थांबली, हेच मुळी प्रश्नी पडत नसल्याचं भाष्य करीत आमदार बाबाजी काळेंनी माजी आमदारांच्या पत्रकार परिषदेचा घेतला खरपूस समाचार। 25 वर्ष राजगुरुनगर शहरात राहिले, पण शहरवासियांच्या नशिबी खराब पाणी, ड्रेनेज आणि कचराच। नगरोत्थान आणि दलित वस्ती विकासाच्या निधीची कामे करताना घेतली टक्केवारी आणि लायकी नसलेल्या ठेकेदाराला दिलं काम। शहरात राहून तुम्ही शहराचं वाटोळं केलं, ती व्यक्ती समोर आली की तळपायाची आग मस्तकात जाते, असे एकेरी भाषेत उल्लेख करीत जाहीर कार्यक्रमात नाव न घेता आमदार काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या जहरी टीकेला दिलं प्रत्युत्तर। राजगुरुनगर शहराचा कचरा, ड्रेनेज आणि पाणी प्रश्न पुढील 1.5 वर्षात मार्गी लावण्याचं आमदार बाबाजी काळे यांनी दिलं आश्वासन। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आवारात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण समिती आणि ट्रायपो कंपनी यांच्या वतीने विद्यालयात 25 झाडांचे रोपण। संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी वृक्षारोपणाबरोबर संवर्धनाची व्यक्त केली अपेक्षा। कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर तेजस मेमाने यांनी दिली सौर ऊर्जा आणि पर्यावरण संवर्धनाची माहिती। वडगाव पाटोळे येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच भारती पाटोळे आणि देवस्थानचे अध्यक्ष माणिक पाटोळे यांनी केलं वृक्षारोपण। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम, वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि नगर परिषद कार्यालयात कापडी पिशवी विक्री मशीनचं उद्घाटन। आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते, माजी सरपंच शांताराम घुमटकर, माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे, माजी नगरसेवक मनोहर सांडबोर, मंगेश कुंडाळ, निलेश घुमटकर आणि मुख्य अधिकारी अंबादास गरकड यांची उपस्थिती। जागतिक पर्यावरण दिनी राजगुरुनगर शहराजवळ ढुब्या डोंगर गिरीभ्रमण मंडळाने घेतली वृक्ष संवर्धनाची शपथ। वृक्ष लागवड पंधरवडा अंतर्गत होलेवाडी गावचे माजी उपसरपंच अभिजित होले यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण। नामदेव चव्हाण, ॲडव्होकेट रामचंद्र घोलप, बाळासाहेब सांडबोर, ॲडव्होकेट महादेव घुले, बबन होले, दिलीप तापकीर, DK वडगावकर, मुकुंद बोराडे आदींची उपस्थिती। मांजरेवाडी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत चालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी घेतली महिला आणि बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणी विधी आणि न्याय विभागाचे उच्च न्यायालयाला पत्र। जागतिक पर्यावरण दिनी सिद्धपेठ येथे आळंदी नगर परिषद, महिला बचत गट, आळंदी शहर पत्रकार बांधव, एम्फेनॉल, सॉकेपक्स पुणे तसेच मार्पू फाउंडेशन यांच्या वतीने 101 देशी रोपांचं रोपण। स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत आळंदी नगर परिषदेच्या वतीने शहरात राबविले स्वच्छता अभियान। शहरातील नागरिकांसह आळंदी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी माधव खांडेकर, नगर परिषद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती। खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, इंग्रजी माध्यम विद्यालय या तीनही प्रशालेतील इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न। संस्थेचे मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, संचालिका रेखाताई श्रोत्रिय, उमा सांडबोर, संचालक गणेश घुमटकर, स्वानंद खेडकर, राहुल कुंभार, प्राचार्य संध्या कांबळे, विभाग प्रमुख सुभाष देशमुख, मुख्याध्यापिका अनिता गुजराती, मनीषा भुजबळ आदींची उपस्थिती। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत महात्मा गांधी विद्यालयात 100% गुण मिळवून प्रथम आलेली कनुप्रिया सांडबोर, इंग्रजी माध्यम विद्यालयाची पूजा बावके आणि कनिष्ठ महाविद्यालयाची अनुष्का लोणारी या विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या भावना। संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची समन्वय बैठक।
वाहतूक व्यवस्था, पार्किंग, गर्दीचे नियोजन, मनुष्यबळाचा योग्य वापर तसेच गुन्हेगारी नियंत्रणाकरता आवश्यक उपाययोजना आदी विषयांवर पोलीस आयुक्त चौबे यांचं मार्गदर्शन आणि सूचना. अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, विश्वस्त राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे आदींची उपस्थिती. येत्या 9 जून रोजी पंचायत समितीच्या सभागृहात तहसील कार्यालयाचे महसूल महालोक अदालत होणार. लोक अदालतीमध्ये घेतलेल्या 134 प्रकरणांच्या आदेशाचं तात्काळ वितरण होणार. या प्रकरणांमध्ये 155 ची 127 प्रकरणं, रस्ता, कुळ कायदा आणि मंडल अधिकाऱ्यांकडील तक्रार प्रकरणांचा समावेश. लोक अदालतीमध्ये 134 प्रकरणं काढण्यात येणार निकाली. पुढील 7 दिवसांमध्ये या प्रकरणात झालेल्या आदेशानुसार अधिकार अभिलेख अद्ययावत करण्यात येणार. तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती. महसूल अधिकाऱ्यांकडे चालणाऱ्या अर्धनैतिक कामकाजाच्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी पुणे जितेंद्र डुडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर जिल्हाधिकारी महोदय यांच्या विशेष प्रेरणेतून आपल्याला या लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 9 जून रोजी सदर लोक अदालत खेड तालुक्यामध्ये पंचायत समिती सभागृहामध्ये होणार आहे. सदर प्रक्रिया ही 22 मे रोजी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये आपल्याकडे सुरू असलेल्या सर्व प्रकरणांमध्ये नोटिसेस काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये वकील संघटनेने मोठ्या प्रमाणावर सहकार्य केलेलं आहे आणि त्या सर्व नोटिसेसचा रिप्लाय म्हणून एकूण 134 प्रकरणं ही लोक अदालतीमध्ये घेण्यात आलेली आहेत आणि सदर 134 प्रकरणांचा आदेश हा 9 तारखेला लोक अदालतीच्या दिवशी वितरित करण्यात येईल. या 134 प्रकरणांमध्ये 155 ची 127 प्रकरणं, रस्त्याची 2 प्रकरणं, कुळकायद्याचं 1 प्रकरण आणि तक्रार केस जे सर्कलकडे सुरू आहेत त्यांची 4 प्रकरणं अशी एकूण 134 प्रकरणं आम्ही निकाली काढणार आहोत आणि पुढील 7 दिवसांमध्ये या प्रकरणांमध्ये झालेल्या आदेशानुसार अधिकार अभिलेख देखील अद्ययावत करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी या मोहिमेचा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सुरू केलेल्या मोहिमेचा लाभ घ्यावा ही विनंती.